कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, ओरोसमध्ये भरधाव कार पलटी. इचलकरंजीचा चालक थोडक्यात बचावला, अपघातात कारचे मोठे नुकसान. फोंडा घाट येथे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असताना ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे भीषण अपघात, खोदण्यात आलेल्या खोलचरात कार कोसळली, कारचे मोठे नुकसान. सिंधुदुर्गात वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, नियम मोडणाऱ्यांना बसणार आर्थिक फटका. न्यायालयाच्या आदेशानंतर मोहीम तीव्र झाली. आणि रोहा शहर होणार प्लॅस्टिक मुक्त, नियमांचे उल्लंघन केल्यास दंड. नगराध्यक्षा वनश्री शेडगे आणि मुख्याधिकारी यांच्या नेतृत्वाखाली शहरात नुकतीच भव्य जनजागृती रॅली. आता पाहूयात सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावर ओरोस येथे भरधाव इनोवा कारचा अपघात झाला असून यामध्ये चालक राजकुमार दीपक भांगलेकर राहणार इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर हा जखमी झाला आहे. त्याला जिल्हा रुग्णालय ओरोस येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार सदर कार ही गोव्याच्या दिशेने जात होती. यावेळी कारमध्ये चालक एकटाच होता. सदर कार भरधाव वेगात असताना ती डाव्या दुभाजकावर आदळून विरुद्ध कणकवलीच्या दिशेने जाऊन पलटी झाली. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले असून काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. याबाबत अधिक तपास सिंधुदुर्ग नगरी पोलीस करत आहेत. देवगड निपाणी महामार्गावरील फोंडा घाट येथे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असताना ठेकेदार निखिल कन्स्ट्रक्शनच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे एक भीषण अपघात घडला आहे. रस्ता रुंदीकरणासाठी खोदण्यात आलेल्या खोलचरात एक कार कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. ठेकेदाराने चराभोवती बॅरिकेटिंग किंवा दिशादर्शक फलक न लावल्याने हा अपघात झाल्याचा आरोप होत आहे. यापूर्वी अनेकदा सूचना देऊनही ठेकेदाराकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. केवळ सुरक्षा पट्ट्या लावून जबाबदारी झटकणाऱ्या या ठेकेदाराविरोधात आता संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. जर ठेकेदाराने तातडीने सुधारणा केल्या नाही तर जनतेच्या सुरक्षेसाठी तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पिळणकर यांनी दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार आणि सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने एकेरी वाहतूक म्हणजे एकदिशा वाहतूकचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा संतोष साळसकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल भिसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप गोसावी, कॉन्स्टेबल भास्कर पाटील हे मोहिमेत सहभागी झाले होते. रोहा अष्टमी नगर परिषदेने शहर प्लॅस्टिक आणि थर्माकोल मुक्त करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. नगराध्यक्षा वनश्री शेडगे आणि मुख्याधिकारी अजय एडके यांच्या नेतृत्वाखाली शहरात नुकतीच भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्याद्वारे एकल वापराच्या प्लॅस्टिकचे घातक दुष्परिणाम मांडून पर्यावरण संरक्षणाचा मोलाचा संदेश दिला. या मोहिमेत सर्व नगरसेवक, प्रशासकीय कर्मचारी, सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशासनाने नागरिकांना प्लॅस्टिक पिशव्यांना फाटा देऊन कापडी तसेच कागदी पिशव्यांचा दैनंदिन वापर करण्याचे आवाहन केले आहे. प्लॅस्टिक बंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नियमानुसार सामान्य नागरिकांना 500 रुपये तर व्यापारी आणि दुकानदारांना 5,000 ते 25,000 रुपयांपर्यंत दंड तसेच कारावासाची शिक्षा होऊ शकते. रोहा शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी संपूर्ण शहराने या मोहिमेत सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषदेने केले आहे. नमस्कार. आज रोहा अष्टमी नगर परिषदेतर्फे मी असेन, आमचे मुख्याधिकारी साहेब असतील, माझे सर्व सन्माननीय नगरसेवक असतील, अधिकारी आणि कर्मचारी वृंद असतील, आम्हा सर्वांच्या तर्फे आज भव्य प्लॅस्टिक विरोधी रॅलीचं आयोजन केलेलं होतं. आणि आम्ही नागरिकांना एवढंच आवाहन करतो आहे की प्लॅस्टिक जरी ही आजची सोय असली तरी ती उद्याची समस्या आहे. प्लॅस्टिकचे अनेक गैरफायदे आहेत, ते सगळ्यांना माहितीच आहेत. आणि ही भव्य रॅली ही फक्त नावापुरती रॅली नाही आहे, तर आपल्या शहराच्या, आपल्या रोह्याच्या हरित, शाश्वत, सस्टेनेबल, सुरक्षित भवितव्यासाठीची ही रॅली काढलेली आहे.
आणि विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या परीने ह्या रॅलीला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे त्यांचे आणि शिक्षक वर्गाचे मी मनापासून आभार मानू इच्छिते. राम मारुती चौकापासून आपण या रॅलीची सुरुवात केली ते 332 नाका आणि मग टाऊन हॉलच्या इथून आपण बाजारपेठ, मच्छी मार्केट सगळ्याला आपण भेट दिली आहे. त्याच्यानंतर अष्टमी नाक्यापासून अष्टमीतील शाळेतील विद्यार्थी आपल्याला जोडले गेले आणि अष्टमीत देखील आपण त्या परीची रॅली काढली. तर तुमच्यामार्फत मी सगळ्या नागरिकांना पुन्हा एकदा एवढंच आवाहन करते की कितीही प्रशासनाने ठरवलं, मी असेल, मुख्याधिकारी साहेब असतील, माझे सगळे सन्माननीय नगरसेवक असतील, यांनी कितीही देखील आवाहन केलं तरी नागरिक जोपर्यंत आम्हाला साथ देत नाही तोपर्यंत आम्ही ही मोहीम यशस्वी करू शकत नाही. कायद्याच्या भीतीने नाहीच तर आपलं कर्तव्य समजून त्यांनी प्लॅस्टिकला आळा घालावा, प्लॅस्टिक यूज कमी करावा आणि कापडी आणि कागदी पिशव्यांचा वापर वाढावा. मी माझ्या बचत गटांना देखील आवाहन करते की त्यांनी पुढे येऊन जास्तीत जास्त कापडी आणि कागदी पिशव्या बनवाव्या. त्यामुळे ह्याच्यामुळे सगळ्यांनाच विन विन सिच्युएशन होणार आहे आणि सगळ्यांचाच फायदा होणार आहे. अतिक्रमण हटाव मोहीम जी आपण घेतली आहे त्याच्यात आम्ही एवढंच सांगू इच्छितो की कुठल्याही गरिबाच्या पोटावर आपल्याला पाय आणायचा नाही आहे, पण त्यांच्याच सुरक्षितेसाठी घेतलेली ही मोहीम आहे. कारण कुठेही बसल्यामुळे दुर्घटना होऊ शकते आणि ग्राहकांसाठी पण हा फायदेमंदच गोष्ट आहे. कारण का सगळ्या गोष्टी त्यांना लागणार आहेत त्या आपण एका ठिकाणी बाजाराच्या ठिकाणी येऊन ठेवणार आहोत. आणि छोट्या मोठ्या व्यावसायिकांना मी एवढंच सांगू इच्छिते की त्यांनी ज्येष्ठ नागरिकच्या इथे आपलं जे मार्केट आहे तिथे बसावं. त्यांना लागणाऱ्या सोयीसुविधा गृहाष्टमी नगरपालिकेतर्फे देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. पुन्हा एकदा नागरिकांना तुमच्यामार्फत एवढंच आवाहन करते की प्लास्टिकचा वापर टाळा आणि आपलं पर्यावरण वाचवा. धन्यवाद. पेण तालुक्यातील कांदळे येथील तलाठी महादेव सीताराम धुमाळ याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. एका जमिनीच्या 7/12 उतार्यावर वारसांची नावे नोंदवण्यासाठी धुमाळने 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच त्याने स्वतःसाठी आणि एका मंडळ अधिकाऱ्यासाठी मागितली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तक्रारदाराने अलिबाग येथील एसीबी कार्यालयात तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची सखोल पडताळणी करण्यात आली. 22 डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयाबाहेर प्रत्यक्ष भेटीत आणि मोबाईल संभाषणात लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाले. पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. लाच मागणाऱ्या लोकसेवकाची गय केली जाणार नाही असे एसीबीने स्पष्ट केले आहे. लाच मागणाऱ्या लोकसेवकाची गय केली जाणार नाही असे एसीबीने स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. कोणत्याही विभागात लाच मागितल्यास नागरिकांनी तातडीने एसीबीकडे तक्रार करावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दोषी कर्मचाऱ्यावर कायदेशीर प्रक्रियेला आता सुरुवात झाली असून यामुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत. पेण शहर हे भविष्यातील तिसरी मुंबई म्हणून ओळखले जात आहे. येथे सध्या अनेक नवीन मोठे प्रकल्प उभे राहत आहेत. मात्र पेणमधील मुंबई गोवा महामार्गालगत सुरू असलेल्या हावरे बिल्डर्सच्या नवीन प्रकल्पात स्थानिक कंत्राटदारांना हेतुपरस्पर डावलले जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे. स्थानिकांऐवजी परप्रांतीयांना काम दिले जात असल्याने शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्थानिक कंत्राटदारांनी स्पर्धात्मक कोटेशन देऊनही त्यांना काम नाकारले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर भूमिपुत्रांना प्राधान्य देऊन बेरोजगारांना त्वरित रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. याबाबत बिल्डरला लेखीपत्र देण्यात आले असून येत्या 7 दिवसात व्यवस्थापनाने आपली सकारात्मक भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा सज्जड इशारा तुषार मानकवळे यांनी दिला आहे. यामुळे पेण परिसरातील वातावरण तापले असून बिल्डरच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. बघाल तर आता हाकेवरती तिसरी मुंबई आपल्या इथे वसणार आहे. म्हणजे पनवेलमध्ये आता एअरपोर्ट चालू झालाय. त्या दृष्टीने आता हे हावरेसारखे बिल्डर आपल्या पेणमध्ये जागा घेऊन मोठमोठे व्यवसाय चालू करतात. पण ह्या ठिकाणी जे आपल्यासोबत असणारे लोक आहेत ही त्यांच्या हाताखाली काम करतात. म्हणजे आपल्यातला कोणतरी बिल्डर व्हावा असं त्यांच्या पुढाऱ्यांच्या मनात नाहीये. तर हे जे बोलले त्याप्रमाणेच असेल की स्थानिकांना इथे काम मिळालं पाहिजे. ठेकेदार असतील, आपले मित्रवर्ग असेल, त्यामध्ये सप्लाय पासून सगळा विषय आले की ते आपल्या स्थानिकांना मिळालं पाहिजे. बाहेरना कोणतरी माणूस येणार आणि तो करणार, ते असं चालणार नाही. हे एक मुद्दा आहे. दुसरी गोष्ट JSW तुम्ही बोलत असाल त्या ठिकाणी पण हाच प्रकार चालू आहे की बाहेरचे परप्रांतीय तिथे भरले जातात लोंढेचे लोंढे. पण आपल्या माणसांना, आपली माणसं फक्त घरं बांधतात, त्यांना भाड्याने राहायला जागा देतात. पण ते असं न होता आपल्या माणसांनी तिथे पण कामं केली पाहिजे, हा आमचा उद्देश असेल. तुषारभाई बोलले त्याप्रमाणे आपण करणार आहोत. बघूया, त्यांना अल्टिमेट आपण दिलंय काही 7 दिवसाचा अल्टिमेट दिलंय. त्याप्रमाणे आम्ही पुढचं संघटना काम करेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.
आम्ही आज निवेदन देऊन आलोय. हावरेंचं एक मोठं प्रोजेक्ट चालतंय पेणमध्ये. मुंबई गोवा हायवेला लागून ते प्रोजेक्ट चालू आहे. गेले 6 महिन्यापासून हे प्रोजेक्ट आहे. पण आम्हाला असं कळालं होतं की ह्या प्रोजेक्टमध्ये काम करत असताना स्थानिकांना प्राधान्य कमी आणि परप्रांतीयांना जास्त दिलं जातं. परप्रांतीयांना म्हणजे काय, तर इथे कॉन्ट्रॅक्टदार भूमिपुत्र असताना देखील बाहेरून बोलवले जातात. आज आपण बोलतोय की पेण पासून सर्वात मुंबईच्या जवळ असलेली नगरी म्हणजे पेण नगरी. आज तिसरी महामुंबई होतीये आपल्याकडे. आज त्या अनुषंगाने स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आम्ही मिळवणारच. सन्माननीय आमदार जे आमचे पालक आहेत ते दळवी साहेब आमच्या सदैव मागे उभे असतात. स्थानिकांना रोजगार आणि न्याय कसा मिळेल याच्याकडे त्यांचं कटाक्षानं लक्ष असतं. आम्हालाही त्या संदर्भात इन्स्ट्रक्शन आहेत की स्थानिकांना रोजगार हा मिळालाच पाहिजे. त्याच्यासाठी हा एक प्रयत्न आहे. आज हावरे इथे जाऊन, हावरेचा मोठा प्रकल्प चालू आहे, प्रोजेक्ट चालू आहे आपल्या इथे, तिथे जाऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे. आमचे तालुकाध्यक्ष माननीय तुषारदादा यांच्या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे की स्पष्टपणे की स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे. सर्व शिवसेनेचे आणि सर्व महिला पदाधिकारी आणि पुरुष पदाधिकारी जाऊन आम्ही ते निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की 8 दिवसाच्या अल्टिमेट मध्ये आम्हाला नक्की संपर्क करून आम्हाला स्थानिकांमध्ये समाविष्ट करून आम्हाला स्थानिकांना नोकऱ्या देण्यासंदर्भात किंवा कामं देण्यासंदर्भात चर्चेसाठी ते बसतील. जर ते चर्चेला बसत नसतील तर शिवसेना स्टाईल ही प्रत्येकाला आज माहीत आहे. आमचे सर्व पदाधिकारी, आमची महिला आघाडी पण कमी नाहीये. आमची महिला आघाडी पुढाकार घेऊन त्या संदर्भात त्यांना हिंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मध्य रायगडचे जिल्हा प्रमुख राजेबाई किनी यांच्या सूचनेनुसार आज आम्ही शिवसेना पेण तालुका युवा सेना महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिक आज आम्ही पेण तालुक्यामध्ये हायवे लगत असणारा हावरेंचा एक प्रोजेक्ट आहे, मोठा प्रकल्प आहे तो. त्या प्रकल्पाला आम्ही आज भेट दिली. आम्ही त्यांना आज एक जाहीर निवेदन दिलाय. निवेदनाचा विषय असा होता की एवढा मोठा प्रोजेक्ट चालू आहे, पण स्थानिक आमचे मराठी भाषिक जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत, जे कोण ठेकेदार आहेत, अगदी नवीन पोरं, एखाद्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे, कोण 10वी 12वी आहे, तर नोकरी संदर्भामध्ये पेणची परिस्थिती खूप नाजूक आहे. त्यामुळे काही आपले तरुण आता ह्या उद्योगाकडे वळतात आणि बांधकाम क्षेत्र पेणमध्ये एवढा जोरात प्रकल्प चालू आहे, एवढा जोरात विकास चालू आहे. त्याच्यासाठी आमची काही तरुण मंडळी छोटा मोठा शेतीचं साहित्य जमा करून आज ह्या उद्योगाकडे वळतात. पण पेणची परिस्थिती आज अशी आहे का प्रत्येक बिल्डरकडं प्रत्येक छोट्या मोठ्या बांधकाम चालू आहे. त्या प्रत्येक प्रकल्पावरती फक्त परप्रांतीयच तिथे काम करतात, त्यांनाच ठेके भेटतात. आमच्या एखाद्या मराठी माणसाने 100 रुपयाचा रेट दिला तर तिथं ते परप्रांतीय त्यांची चांगली लॉबी बनलेली आहे, ते जाऊन तिथे 80 रुपये देतात आणि काम चालू करतात. मग आता हा जो मराठी तरुण आहे, बेरोजगार आहे, तो करणार काय? आज परिस्थिती खरोखर खूप भयानक आहे. आणि सांगायचा दुसरा महत्वाचा मुद्दा असा की ह्या परप्रांतीयांना स्थानिकच आपले पुढारी पाठीशी घालतात. कुठलं तरी खंत वाटते का तरुण आपला हा पेण तालुक्यातला हा तरुण आता करेल काय? आता दुसरा एक उदाहरण झालं, JSW कंपनीमध्ये एवढी बिकट अवस्था आहे का तिथं म्हणजे नोकरीचा विषय आता मला छोटे तरुणांनी सोडूनच दिला. आता शिकलेली अगदी डिग्री झालेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतलेली पोरं तरुणी आहेत, पण शिक्षणाचा विषय म्हणजे तिथं नोकरीचा विषय आता सगळ्यांनी तिथली आशा सोडलेली आहे. कारण स्थानिक जे कोण लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी पूर्ण उदासीनता त्या कंपनीच्या संदर्भात दाखवलेली आहे. आणि पेनमध्ये एवढी काही इंडस्ट्री नाही. मला असं वाटतं JSW एकच मोठी आहे, बाकी छोट्या इंडस्ट्रीज आहेत. पण याची बेरोजगारीची समस्या एकदम गंभीर रूप घेतलेला आहे. आम्ही माननीय आमदार महेंद्र दलवी साहेबांची या विषयावर चर्चा केली, वारंवार आमची चर्चा होत होती. त्यांनी आम्हाला अशा स्वरूपाच्या सूचना दिल्यात का जिथं कुठं प्रकल्प चालू असतील, तुम्ही स्थानिकांच्या नोकरीसाठी तुम्ही तिथं जाऊन रिसर्च तुमचं निवेदन द्या आणि आपली संघटना ह्या तरुणांच्या पाठीची खंबीर उभी राहिली पाहिजे, असं तुम्ही प्रयोजन करा. आणि तुमच्या पाठी महेंद्र दलवी आमदार हा खंबीर उभा आहे अशी आम्हाला त्यांनी एक सूचना दिलेली आहे. आणि आम्हाला त्यांनी एक धीर दिलेला आहे. त्यानुसार आम्ही सर्व पदाधिकारी आज तिथे आम्ही निवेदन देऊन आलेलो. धन्यवाद.
रायगडच्या रोहा तालुक्यातील चनेरा घोसाळा जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेने भव्य मेळावा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केले. शेळसई येथे आयोजित या मेळाव्यात हजारो नागरिकांची उपस्थिती पाहून शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित असल्याचे स्पष्ट झाले. आमदार महेंद्र दळवी यांनी या मतदारसंघावर आपला दावा ठामपणे मांडला. गेल्या 3 निवडणुकांमधील विक्रमी मताधिक्य पाहता हा मतदारसंघ शिवसेनेचाच आहे असे त्यांनी निक्षून सांगितले. मुरुड फेस्टिवलमधील वक्तव्याचा समाचार घेताना रायगडचे खरे डॉन आम्हीच आहोत असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला. आगामी निवडणुका भाजप, आरपीआय आणि शिवसेना महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जाणार असून राष्ट्रवादीची रणनीती यशस्वी होणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्हा प्रमुख राजा केनी यांनी धनुष्यबाण चिन्हावरच निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या मेळाव्यास मनोजकुमार शिंदे, उद्देश वाडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसैनिकांच्या या गर्दीमुळे विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले असून रायगडच्या राजकारणात आता नवे वळण पाहायला मिळणार आहे. चनेरा मतदारसंघावरती भाजपकडून दावेदारी केली जाते, काय सांगाल तुम्हाला? प्रत्येक पक्षाने दावेदारी करणं हे त्यांचं पद्धतीचं आहे. पण आमच्या या चनेरा मतदारसंघावरती मागील 3 निवडणुकीमध्ये सगळ्याच मताधिक्य जास्त असल्यामुळे आमचा दावा तर निश्चित आहे. आणि आजच्या आढावा बैठक तुम्हाला दिशादर्शक आहे, कारण अनेक नेते मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्ताने आली आणि एकंदर कार्यकर्त्यांची उपस्थिती बघितली तर सगळ्याच भागातले कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते आजच्या आढावा बैठकीला उपस्थित आहेत. याचा अर्थ असा आहे की आम्ही केलेलं काम, शिवसेना पक्षाने केलेलं काम, शिंदे साहेबांचा विश्वास हा खऱ्या अर्थाने आजच्या आढावा बैठकीच्या माध्यमातून आपल्याला निश्चित दिसला. मला याला खरं तर उशीर झाला, पण जिल्हा प्रमुख राजा केनीच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. आमचे तालुका प्रमुख शिंदे आहेत किंवा आमच्या चोटम शेठ शिवसेना नेते या ठिकाणी उशीर आले. आम्ही सगळे लोक आलो, कारण माझ्याकडे पलीकडच्या भागामध्ये लायन्स क्लबचा कार्यक्रम होता. पण एकंदर इथलं वातावरण बघितलं किंबहुना माझ्या मतदारसंघातल्या 10 जिल्हा परिषद मतदारसंघ जे आहेत ते खऱ्या अर्थाने खूप छान पद्धतीने आहेत. जनाधार असलेले मतदारसंघ आहेत. ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये दावे प्रतिदावे प्रत्येक पक्ष करणार. आता युती, महायुती या सगळ्या गोष्टी चर्चेत होत असतील. ज्या वेळेला इथे हे होईल, डिक्लेरेशन होईल, तर आमची भूमिका स्पष्ट होईल. अशा मूळ अलायन्स आमची भारतीय जनता पार्टी बरोबर आहे. राष्ट्रवादी हे बॅकडोर एंट्रीवाले आहेत आणि जे का आता महाराष्ट्रामध्ये तमाशे चालले आहेत ते बघतात. त्याच्यामुळे एकंदर राष्ट्रवादीचा आता जो पवित्र आहे, मला असं वाटतं युती धर्म तोडून बाहेर जाण्याचा आहे. आणि असंच या पूर्ण माझ्या किंवा रायगड जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीने युतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय जी मूळ अलायन्स आहे त्या अलायन्स मध्ये आम्ही पुढे जाण्याचा नक्की प्रयत्न करणार. आमदार पूर्वी व्यतीत झाले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही आमदार पोलीस स्टेशनला सगळ्यांना आंदोलन केलं. मात्र यावेळेला राष्ट्रवादीकडून महिऊ डॉन या गाण्यावरती मृत्यू सादर केला जात होतं. खरं तर लज्जास्पद असं आहे की मुरुड फेस्टिवलच्या माध्यमातून खासदार महोदयांनी त्या ठिकाणी मयूर डॉनवरती हे केलं. पण जिल्ह्याचे डॉन तर आम्हीच आहोत, कारण आमचं कर्तृत्व आहे. 3 आमदार या जिल्ह्यामध्ये आहेत आणि तिन्ही डॉन स्वरूपात आहेत. आपण जो पहिला प्रश्न काळोखीला विचारला हा दुर्दैव खरंच जी घटना आहे. पण निश्चित त्यातले आरोपी ट्रेस आउट झालेत, पोलीस चौकशी करतात आणि जो आक्षेप आहे तो आजही आमचा कायम आहे की जे कृत्य केलं, ज्या घटनेतनं घडलेलं आहे, निवडणुकीनंतर अशा पद्धतीने क्रूर हत्या करणं हे कुठल्या पक्षाचे नेते किंवा यांना शोभनीय निश्चित नाही आहे. पण पोलीस चौकशी सुरू आहे. मला वाटतं याच्यामध्ये आरोपी ट्रेस आउट झाले. पुढे पण जे काय यातले मूळ सूत्रधार आहेत ते नक्की लोकांसमोर येतील आणि व्यवस्थितरित्या त्याचं लोकांना ते पोचेल. या मतदारसंघावरती भाजपकडून दावा केला जातो की उमेदवार आमचा असेल म्हणून, तुम्ही काय सांगता? चनेरा घोसाळा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेल्या कित्येक 2-4 निवडणुकीमध्ये शिवसेनेची ताकद आहे आणि शिवसेनेच्या उमेदवाराला इथे लीड मिळालेला आहे. त्यामुळे हा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद आहे आणि ह्या मतदारसंघावर किती काही झालं तर धनुष्यबाणावरच ही निवडणूक लढली जाईल. उमेदवार कोण असेल? उमेदवाराची आपल्याला पक्षाचा जो डिसिजन होईल, कोर कमिटीमध्ये जसं ठरलं जाईल तसं त्याप्रमाणे इथला उमेदवार डिक्लेअर होईल. जशा 59 जिल्हा परिषदेच्या सीट आहेत या रायगड जिल्ह्यामध्ये, त्या 59 सीट सुद्धा त्या कोर कमिटीमध्ये ठरल्या जातील. तसंच या चनेरा आणि घोसाळा या मतदारसंघामध्ये सीट सुद्धा कोर कमिटीमध्ये नेते मंडळींच्या आणि ठरली जाईल. पक्षाचे जे आदेश येतील, एकनाथजी शिंदे साहेबांचा जो आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत.
आणि कोणाबरोबर बसायचं तर पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही युती करणार आहोत, किंवा एकंदरीत स्वबळावर सुद्धा जाण्याचा आदेश आला तर त्या पद्धती सुद्धा निवडणूक लढली जाईल. रायगड जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ ठाकूर यांनी आगामी निवडणुकांबाबत महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित लढण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. शेकाप नेते जयंत पाटील आपला शब्द निश्चितपणे पाळतील आणि अलिबाग नगर परिषदेचे उपनगराध्यक्षपद काँग्रेसलाच मिळेल असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आता ज्या येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये जो आपला राज्यामध्ये फॉर्म्युला आहे महाविकास आघाडीचा, त्याच्यामध्ये जे मित्र पक्ष आहेत काँग्रेस सोबतचे, जसे भारतीय शेतकरी कामगार पक्ष आहे, शिवसेना, उबाठा आणि इतर जे आपले शरद पवार राष्ट्रवादी, असं ह्या सर्वांनी एकत्रित येऊन ह्या निवडणुका लढवण्याचं म्हणजे तसं रायगड जिल्ह्यात देखील तसं चित्र राहील असा म्हणजे अंदाज आहे. आणि काँग्रेस तर जास्तीत जास्त आता ज्या ज्या ठिकाणी ताकद आहे त्या ठिकाणी उमेदवार उभे करणारच आहे, जिल्हा परिषदेला पण आणि पंचायत समितीला पण. त्याच्यामध्ये काय झालेलं, अलिबागची जी नगरपालिका आहे ही शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असे एकत्र लढलो आणि त्याच्यामध्ये खरं तर आम्हाला 3 सीट देणार होते, पण त्याच्यानंतर वाटाघाटी होऊन 2 सीटवर आलं आणि 2 सीटमध्ये जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये एकूण 20 जे आपले नगरसेवक होते त्याच्यात 17 जे आहेत ते शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीचे नगरसेवक निवडून आले आणि ज्या थेट नगराध्यक्ष आहेत अक्षया नाईक ह्या शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस आघाडीच्या नगराध्यक्ष म्हणून ते आता विराजमान झालेले आहेत. आणि जे आपण प्रश्न विचारला जैनबाईंनी काय कबूल केलं, तर ती वाटाघाटी अशीच होती का जी 3 सीट मागत होतो तिथे त्यांनी शेवटच्या क्षणाला म्हटलं की बाबा आता थोडंसं कठीण आहे. मग त्यावेळेला जे आमचे निरीक्षक आलेले त्या निरीक्षकांसमोर त्यांनी सांगितलं की जो उपनगराध्यक्ष जे पद आहे हे आम्ही तुम्हाला काँग्रेसला देऊ आणि ते त्यांनी कबूल केले. परवा देखील एका कार्यक्रमामध्ये वाढदिवसाचे ते आले होते, त्यावेळी देखील त्यांनी सांगितलं की आम्ही आता जे उपनगराध्यक्ष पद आहे, कारण आता काँग्रेसचं तसं जर बघितलं तर माझा एक भाऊ जो आहे लहान समीर ठाकूर, त्याला होनीशेठ बोलतात, तो अलिबागेत सर्वाधिक म्हणजे सर्व नगरसेवकांमध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेला आहे. जवळजवळ 1006 मताच्या आघाडीने तो निवडून आला आणि त्यालाच त्यांनी ते कबूल केलेलं आहे. लांजा येथील आग्रे हॉलमध्ये इलाइट डेव्हलपर्सच्या वतीने इलाइट उदयन 2026 हा भव्य सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या दिमागदार कार्यक्रमाला आमदार किरण सामंत, उद्योजक समीर घारे, ज्येष्ठ उद्योजक मोहम्मद घारे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. बांधकाम क्षेत्रात मोठी विश्वासार्हता जपणाऱ्या इलाइट डेव्हलपर्सने आता जागतिक स्तरावर गगनभराणी घेण्यासाठी नाविका रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या नवीन नावाची अधिकृत घोषणा केली आहे. यावेळी सामाजिक, क्रीडा आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला. यामध्ये छाया गांगण, जलतरणपटू वेदा सरफरे, साहित्यिक सुभाष लाड आणि सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान झाला. तसेच आमदार किरण सामंत यांचा वाढदिवसही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समीर घारे यांच्या सामाजिक कार्याचे आणि व्यावसायिक यशाचे मान्यवरांनी यावेळी विशेष कौतुक केले. भविष्यातील वाटचालीसाठी आमदार सामंत यांनी इलाइट समूहाला शुभेच्छा दिल्या. हा सोहळा लांजावासियांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला असून या नवीन वाटचालीमुळे विकासाची दारे उघडली जाणार आहेत. परंतु 8 ते 10 वर्षांमध्ये तुम्हाला त्याचं सामाजिक असेल किंवा लोकांसाठी मदत करायची त्यांची वृत्ती होती, ही खरोखरच एक चांगली वृत्ती होती. त्याच्यामुळे आज ते ह्या यशापर्यंत पोहोचले. भविष्यामध्ये देखील ते अशाच मोठमोठ्या इमारती बांधतील याची मला पूर्ण खात्री. मला कालच त्यांचं असं कळलं की त्यांचा अजून परदेशामध्ये देखील परफ्यूम बनवण्याचा व्यवसाय. खरोखरच लांजातील एक तरुण अशा पद्धतीने व्यवसायामध्ये जर भरारी घेत असेल तर ही खरोखरच चांगली गोष्ट आहे आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या हेतूने त्यांनी आज वेगवेगळ्या स्तरातील घटकांचा या ठिकाणी आदरात केलं. त्यांना सन्मान दिला, त्यांना आपल्या परीने जी काही मदत सहकार्य करता येत असेल ते केलं. याबद्दल देखील मी त्यांचं अभिनंदन करतो. भविष्यामध्ये इलाइट ग्रुपला चांगलं यश मिळावं ही देवासमोर प्रार्थना करतो आणि आपण सर्वच इलाइट ग्रुप सोबत आहे त्याची मला पूर्ण खात्री आहे आणि मी सुद्धा.
थॅलेसेमिया या आजाराच्या जनजागृती मुक्त भारत करण्याच्या चळवळीमध्ये महाड शहरातील जनकल्याण रक्तपेढीने सहभाग घेतला असून या प्रकरणी महाड येथील जनकल्याण रक्तपेढीमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेला रायगड जिल्हा थॅलेसेमिया जनजागरण समितीच्या प्रमुख डॉक्टर वैशाली मिंडे, जनजागरण समितीचे जिल्हा समन्वयक अविनाश घोलप, जनकल्याण रक्तपेढीचे कार्याध्यक्ष शिवराज भागवत, अध्यक्ष धनंजय परांजपे, समिती सदस्य प्रदीप शेठ आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। काही वर्षापूर्वी आपल्याकडे जसं एड्सची टेस्ट कंपल्सरी झाली होती किंवा प्रत्येकाची एड्सची टेस्ट झालीच पाहिजे विवाहापूर्वी, तर अशा पद्धतीचीच ही आयुष्यात एकदाच करावी लागणारी थॅलेसेमिया कॅरलची टेस्ट आहे। ती तरुणांनी विवाहपूर्व अवश्य करून घ्यावी असं आवाहन या निमित्ताने मी करतो आहे। आणि हे थॅलेसेमियाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत आणि समाजापर्यंत पोचण्यासाठी थॅलेसेमिया जनजागरण अभियान रायगड जिल्हा असं सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेलं आहे। आपणही आपल्या परिसरातील सामाजिक संस्था, गणेश मंडळं, नवरात्र उत्सव मंडळं, विविध प्रकारचे रोटरी क्लब, लायन्स क्लब अशा पद्धतीचे समाजोपयोगी काम करणाऱ्या संस्था यांनी एकत्र येऊन एका दिशेने जर काम केलं तर थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र आणि पर्यायाने थॅलेसेमिया मुक्त भारत हे सहज उद्दिष्ट गाठता येईल शकेल। या बातमीपत्रासह वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात पुढील बातमीपत्रात। तुम्ही पाहत रहा माझे कोकण।